सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी शीतपेयात कीटकनाशकांचे प्रमाण अरे कर्मा अजून किती दिवस जळणार आहे ती मंडळी दळण. आज या समितीचा अहवाल उद्या त्या समितीचा अहवाल भाडीरपणा नुसता. तर तिथे सुद्धा भ्रष्टाचार शिल्लक दिसतोय. भ्रष्टाचार. सरकार सरकारच सरकार. बाबा काय बडबडताय हो? त्या नटसम्राट मधल्या तो कोण आप्पा बेलवलकरासारखं सरकार सरकार. इकडे 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 कान कर इकडे. कानाखाली नटसम्राट काढतो. थट्टा करतो माझी तू. केली मी कधी थट्टा तुमची? करीन का मी तुमची थट्टा? नाही. बोला ना करीन का? करीन का? नाही ना. मग द्या इकडे. अरे नको पेपर इकडे. आणि वाचता मी पेपर फिर्या. आणि शपथ काय कुठे काय झालं? अरे इकडे थांबाव मला जरा रास बघू दे माझी. हा अरे वा परफेक्ट एकदम बरोबर लिहिलंय आबा. काय आजोबा संतापतील असं लिहिलंय. हो लिहिलंय. काय बघायचंय थोडा कान कर इकडे. आजोबा संतापतील ते दाखवतो. इकडे इकडे. मग काय वैतागला का होतात? अरे ते शीतपेयाचं त्रांगडं रे चालूच. कीटकनाशक हे ते आहेत नाही काय. आबा या सगळ्या मोठ्या लोकांच्या गोष्टी हो. आपण सामान्य माणसं आपण काय करणार सांगा ना. आणि अमेरिका म्हटल्यानंतर आपलं सरकारी गप्प होता माहिती आहे ना. बरं आपली अमेरिका कुठे गेली? कोण निकिता? हो तयारी करते. आज जायचं ना तिला युनिव्हर्सिटीत तयारी चालली. हा कोणाबरोबर जातीये? निकिता बरोबर जाते. निकिता बरोबर जातीये योग्य त्या ठिकाणी. पण कुणाबरोबर जातीये? निकिता बरोबर जाते. निकिता अरे ते बरोबर म्हणजे तिच्या बरोबर कोण आहे? साथीला सोबतीला कंपनी म्हणून. कंपनी सोबत कशाला काय हवंय? ती जाते निकिता बरोबर बरोबर निकिता पोचते जाते. अरे शिर्या एकटी कशी जाईल ती? मग कोण जाणार? बाबा जाणार ऑफिस मध्ये. तुम्ही पेन्शनर क्लब मध्ये. सांगा ना. तू जाणार तिच्या बरोबर? काय माहिती आबा गेलो असतो पण काय पण मी सांगू नको. थापा मारू नको. आबा थापा नाही मार ना. खरंच जिमखान्यात इलेक्शनची तयारी सुरू आहे. मला लवकर जायला हवं खरंच. गुड मॉर्निंग आबा. मेड इन अमेरिका आलेली आहे. चुप रे. काय ग बाळा तू युनिव्हर्सिटी मध्ये चालली आहे? हो. कोण बरोबर कोण आहे? कशाला पाहिजे कोण बरोबर? शिर्याकडून मॅप काढून घेईन ना. मग काय सोपं आहे. हो शिर्या काढ ना मॅप. आबा कागद द्या कागद द्या. अरे मी कुठून देऊ कागद? अरे कागद नाही तुमच्याकडे? मी कडे कागद. पेन्सिल तरी द्या. कागद मिळाला मला. अरे आजचा पेपर आहे. आजचा पेपर आहे. फाटेला सकाळी सकाळी पाडापाडी नको. आबा मी बाबा. अहो मी काय म्हणत होते झाली का तुमची कॉफी? अगं हो लवकर कर. श्यामल वाजले बघ किती. डबा देणं काय करते? नाही डबा भरलेलाच आहे. ते वाफ जाण्यासाठी म्हणून मी झाकणं तशी ठेवली आहे. मी तुम्हाला म्हणत होते तुम्ही निघालाच आहे तर आज. श्यामल मी बोरिवली वगैरे जाणार नाही सांगून ठेवतो. मला हाफ डे घेणं जमणार नाही. बोरिवलीचं कोण काय म्हणते? मी निकिता म्हणते. निकिताचं काय आता? अहो तिला युनिव्हर्सिटीत जायचं आहे म्हणते ना ती. मग तिच्याबरोबर मी श्यामल शिरायला सांग ना. असं काय करतेस? नाही शिर्याची इलेक्शन काहीतरी मीटिंग आहे म्हणे. इलेक्शनची काय इलेक्शनच आहे जिमखान्यामध्ये. त्याला जमणार नाही असं तो म्हणतोय. अगं पण माझी पण मीटिंग आहे ना श्यामल. त्या गवसची VRS केस आज मॅनेजमेंटच्या समोर आहे. मला त्या मीटिंगला हजर राहायलाच लागणार. तू का नाही जात? अहो मी जाऊन सारखंच नाही का. मला ते टाउन मधलं काहीच कळत नाही. दोघी आपल्या सारख्या. मग आणि मला आज ती महिला मंडळाची वार्षिक सभा आहे ना तिथे जायला. हो नेने काकू डाफरून गेले आहेत. म्हणजे तुम्ही आला नाही तर सदस्यत्व रद्द होईल म्हणून. अगं श्यामल काय बोलतेस तू? का?
अगं ती काय खेड्यातून आलेली मुलगी आहे का? आतापर्यंतचं आयुष्य अमेरिकेत गेलंय तिचं. हा पण अमेरिकेत गेलंय पण मुंबईत गेलेलं नाहीये ना म्हणून अगं काळजी हो, पण जी मुलगी अमेरिकेतून इथे शिकायला येऊ शकते ती इथून युनिव्हर्सिटीत नाही जाऊ शकत. अगं बाई, खरंच की. आणि हे बघ शांबल, हा. तिला जाऊ दे एकटीला. जेवढ्या लवकर ती हे सगळं एकटीने जायला शिकेल ना तेवढं बरं, कळलं? बरं. हा. आणि गप्पा काय मारता? अगं डबा दे ना लवकर. तो काय भरून ठेवल्या तिथे? अच्छा भरलाय असं का? काय करताय? शी, गडबडीत चहा माझा थंड झालेला. अरे शांतता काय एवढी? हा, कसल्या खाना खुणाचा बोला ना काय ते स्पष्ट. आबा कशाला पाहिजे ना कोणी बरोबर. नाही नाही, बरं का निकिता, पाहिजेच. एकटी कशी जाणार तू? अहो त्याला काय झालं, आणि सपोज माझ्या बरोबर शिर्या आला तर काय होईल? इथून स्टेशन पर्यंत रिक्षा ती मीही करू शकते, आणि मग तिथे स्टेशनला गेल्यावर रिटर्न तिकीट. ओके, मग त्या स्टेशनला उतरलं की मग हा युनिव्हर्सिटीचा मॅप आहेच, आणि अगदीच मी चुकले तर टॅक्सी किंवा रिक्षा, नाहीतर नाहीतर मी विचारेन ना कोणाला तरी. कुणाला तरी विचारू नको, हल्ली पुढे काही भरोसा राहिलेला नाही. बरं, मग ट्रॅफिक पोलीसला विचारू? पोलिसांना तर बिलकुल नाही, त्यांचा अजिबात भरोसा राहिलेला नाही. आबा तुम्ही खरंच प्लीज टेन्शन घेऊ नका. मी तिथे पोचले की तुम्हाला फोन करू का? अहो आबा, मी अमेरिकेत पण खूप फिरायचे, मग इथं नाही का फिरू शकणार? आणि तिथून इतक्या लांबून मी इथवर आले, आता इथून युनिव्हर्सिटीला नाही जाऊ शकत मी. आबा प्लीज तुम्ही खरंच काळजी करू नका. आज ना उद्या एकटीला जायचंच आहे ना, मग आजपासूनच सुरुवात करू. वाय नॉट टुडे? शाबास निकिता, मला कौतुक वाटत तुझं. पण काळजी सुद्धा वाटते. आय नो आबा, पण मला डॅडीनेच शिकवलंय की ऑलवेज बी पॉझिटिव्ह अँड बी अ वन मॅन आर्मी. गुड, व्हेरी गुड. हे तू श्यामलाला पटवून द्यायला हवं. देईल देईल देईल, पटवून देईल. हा. निघालात का तुम्ही? हो, निघालो, तुमची निघालो. बॅग बाहेर आहे. हो, हो, मला घेतो. हवी आहे का इथे ती? नाही नाही, मी घेतो. डबा घेतो. आहेस. हो. बरं कसं करायचं ते? काय कसलं कसं काय? अहो निदान तिला समजावून सांगा बरं. कोणाला? अहो निकितेला म्हणते मी. श्यामल काय कर, पुन्हा तेच तेच विचारतेस तू. तू नको तिची काळजी करू. अगं येवाना तिने शिर्याकडनं सगळं समजावून घेऊन ती मोकळी झाली असेल. जरा थांब, थांब. निकिता, निकिता. काय मामा? अगं काय ग अशीच अजून तू? तुला जायचंय ना? हा नाही, त्याचीच तयारी करत होते. आय वॉज टॉकिंग टू शिर्या, त्यांनी मला हा मॅप दिलाय, युनिव्हर्सिटीला जायचं त्याचं. व्हेरी गुड. बघितलंस? अगं नाही, तुझी मामी उगाच काळजी करत होती. काळजी कशासाठी? अगं आता तू एकटी जाणार आहे अनोळखी भागामध्ये म्हणून म्हटलं कसं. मग काय झालं? आय हॅव मॅप, पैसे आहेत, आणि चुकलेच तर विचारायला तोंड आहे. येस. मामा तुझा नंबर दे मला, सेल नंबर, म्हणजे इन केस काही प्रॉब्लेम झाला अगं तर. सोपा आहे. मी लिहून 9821 देते. 24150. सोपा आहे लक्षात ठेवायला. बापरे. हो. अगं ए बाई, हो. इथलं ट्रॅफिकचं माहिती आहे ना तुला? हा, तुमच्या इथे उलट असतं, इथे लेफ्ट हँड ड्राईव्ह, त्यामुळे ते काय सांगता तुम्ही? ती गाडी चालवणार आहे का? तू गाडी घेऊन जाणार आहेस? नाही मामा, शिर्या मला म्हणाला की आबा तुला सगळं एक्सप्लेन करतील. आबा? हो. नाही, तो शिर्याकडनं काहीतरी ड्रायव्हिंग शिकवत होता ना, तेव्हा ते बुकलेट असतं, ते त्यांनी सगळं पाठ केलं होतं. चला चला चला, मी निघू, मला उशीर झालाय. चलो, ऑल द बेस्ट, टेक केअर. बाय. तुला हा नंबर आहे. बरं तरी मला काय वाटतं, हे ट्रेनचं तू सोडून दे. इथून बसमध्ये बसून तिथे पोहोचेल अशी बस तू विचारून घेशील. अगं बरं. बाई, काय झालं नाकाला तुझ्या? ते पिंपल आलंय, ते राहू दे. तू कुठे बाहेर चाललीयस? नाही का ग? साडी छान आहे. अगं हो, खूप जुनी हा. आहे, वापरलीच नव्हती. मी म्हटलं दुसरी कपाटात काय ठेवायची. मम्मी लॉंग डिस्टन्स फोन बहुतेक डॅडींचा असेल. आले मी. हो. अगं ए, पण तू ते बसनीच जा बरं का. हॅलो. हॅलो निकिता, काय ग, काय चाललंय? काय नाही. काय नाही? मग काय झोपा काढतेस का? नाही हो. काय झालं, आज इंटरव्ह्यू होता ना? झाली तयारी? हो 80% झाले. फक्त? हो म्हणजे अभ्यासाची झाली, बाकीची राहिली. बाकीची म्हणजे? म्हणजे कसं जायचं, कुठं जायचं. कुणालाही बरोबर न घेता जा. तुला जमायला हवा आता. ऑफकोर्स. हम्म, मला शिर्यानी मॅप दिलाय, तोच आता फॉलो करत जाईन. व्हेरी गुड. आणि आबा मला ट्रॅफिक रूल्स सांगणार आहे तिकडचे. बरं, आणि निघणार कधी? बघू, 2 वाजताचा इंटरव्ह्यू आहे, अजून थोडा वेळ आहे निघायला. ओके,
ऑल द बेस्ट. थँक्यू. तुम्ही कधी येणार? बघू, काम झालं तर उद्या येईन, पण नक्की नाही. ओके. ओके, बाय. ते काय रे शिर्या? अरे बसेसचा संप नाही ना रे आज? का? अरे का नाही? आपण दोघंच आज बस स्टॉप वरती. बस पण आली नाही, इथून पण बऱ्याच वेळात बस गेली नाही. काय आहे काय? आताच बस गेली असेल, सगळी माणसं गेली असतील. नक्की ना रे? मला वाटतंय नक्की म्हणजे अरे नाही, काय ती निकिता जायची आहे ना आज. जायलो, जाऊ दे एकटी. अरे असा काय तू? अरे तू जरा गेला असतास तिच्या बरोबर तर तू पण ना. माहिती आहे ना माझा प्रॉब्लेम. मी सांगितलं ना दांडी मारू शकत नाही म्हणून. तुम्ही हल्लीची पोरं ना खरंच काय कामाची नाही बाबा. जरा जरी ऐकाल थोडं आईबापांचं तर काय नाही. बस काय घेत नाही रे. येईल हो. काय काय टिपरे? वडील ना? हो वडील. नमस्कार. नमस्कार. कोण रे? हे मोहनरावांचे पी. मोहनराव कोण? अहो आपल्या एरियातून निवडून आले ना मोहनराव साहेब, त्यांचे पी हे. तू कसं काय ओळखतोस ना? हो आमचे क्रिकेटच्या टुर्नामेंट स्पॉन्सर केले होते ना यांनी. अच्छा अच्छा. हो. काय स्टेशनवर निघाला ना? हो हो. बसा की सोडतो. नाही नको, येईल बस. बसा बसा. या 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 तुम्ही, सोडतो मी तुम्हाला. हो हो हो. काय रे शिरा, भेटला नाही बऱ्याच दिवसात? हो जरा जिमखान्यातच वेळ जातो. हो पोचतो. बोला. काय म्हणतायत मोहनराव? काय म्हणणार, दिल्लीला गेलेत ना, दिल्लीला. हो पण बरं वाटलं नाही. आपल्या विभागातला माणूस एवढा मोठा झाला. पण आपल्या विभागातल्या कामांचं काय, असंच ना? हो हो हो, मी पण तेच म्हणत होतो. म्हणजे बघा ना, जाताना आपल्याकडे एवढे वायदे करून गेला आहे, पण नंतर पुढे काहीच नाही. हो हो, त्यातला एकही वायदा पूर्ण केलेला नाही, असंच ना? हो हो, सत्य ते सत्यच हो. सांगायला गेले की टांगालण्याची सवय यांची. सत्य लपतं का तुम्ही मला सांगा? आता ज्या जनतेनं तुम्हाला निवडून दिलंय त्या जनतेलाच विसरतो तुम्ही. अशानं पुढच्या इलेक्शनला लोक निवडून देतील का? सांगा ना मला तुम्ही. अहो पण तुम्ही माझं टाळकंच गेलो. जो माणूस दिलेली आश्वासनं पाळू शकत नाही तो माणूस नेता म्हणायच्या लायकीचा आहे का मला सांगा? भंडारे साहेब तुम्ही तर त्यांचे पी आणि तुम्हीच. कोण पिये? सोडलं बरं का आपण जनतेच्या सेवेसाठी लाच मारली तर नोकरीवर. साहेब पण सोडले आणि पार्टी पण सोडली. दिल्लीला गेले होते आता. जाण्यापूर्वी मला म्हणाले दिल्लीत गेले की विधानसभेस तिकीट देतो. अहो ज्या माणसाचं पिक्चर तिकीट द्यायची लायकी नाही तो माणूस मला विधानसभेच तिकीट देतो म्हणून आश्वासन देऊन गेला. कसलं तिकीट देतोय तो आणि काय बघ. मग काय, ज्यांची लायकी नाही अशा भुरट्या लोकांना विधानसभेत तिकीट दिलेलं आहे. आता दिलेलात. आता जनसेवा पार्टी नाही, आता लोकसेवा पार्टी. अच्छा, लोकसेवा पार्टी का? लोकसेवा पार्टी. साहेब यंदाच्या इलेक्शनला लक्षात ठेवा, जनसेवा नाही लोकसेवा, फक्त लोकसेवा, एवढं ध्यानात ठेवा. हो. हा काय वाटेल तेव्हा फोन कसे करता रे तुम्ही? तुम्हाला कळत नाही माणसं कामात आहेत ते? तेवढं नाही. मी आता एका मीटिंग मध्ये. ठेव. हो हो ठेव. हा मी करतो नंतर फोन. आम्हाला इथे पुढे उतरवलं तरी चालेल. हो आलं का? ए भाऊ गाडी थांबव. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी कधी गाडीत नसलो तरी काळजी करायची नाही. हे बसनं जातात नेहमी, या स्टॉपवरनं जात असतात. मी नसलो तरी यांच्यासाठी गाडी थांबवायची नाही, असं करायचं नाही. ते म्हणते तेव्हा थांबवायची, पाहिजे तिथून सोडायचे. आपले मित्र आहेत ते. यार्डातल्या लोकांसाठी करायला लागतं. लक्षात ठेव. शिर्या तू काही काळजी करू नकोस. मी नसेल तर याला सांगायचं हक्काने गाडी थांबव. आपलीच गाडी आहे, लोकसेवा पार्टीचीच गाडी असे समज. इथे आलं का? हा ठीक आहे. भाऊ थांबव, साहेबांना उतरू दे जरा. इथेच. बस. चला थँक्यू. चल. हो हो हो. लक्षात ठेवा, लोकसेवा. हो नक्की. चल रे.
आपल्याला एवढा मस्का का लावत होता कळलं का तुला? नाही, मी तोच विचार करतोय. बरं, एवढं सगळं काय सांगितलं त्याने? नाही कळलं? आबा, आबा अरे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी आहेत ना आबा. म्हणजे आपल्या थ्रू आबांपर्यंत पोहोचून म्हणजे 60-65 मतं फिक्स झाली त्याची. आई शपथ, काय डोक्यालिटी याची. मग असे आहेत सगळे. खरंच काय होणार आहे या देशाचं काय कळत नाही रे बाबा. उशीर काय ते उशीर होते बाबा. हो, चला चला चला, आपल्या नशिबाची गर्दी काही चुकत नाही. चला चला. हा हे बघ, गरम गरम आहे. गरम आहे, जरा बाजूला हात कर. हा चल, माझं माझं झालं मामी. अगं असं कसं, अजून एखादी पोळी खाऊन जा. नाही नाही प्लीज, खरंच नको मला. का? उशीर होतो मामी अगं खरं. यात कसला उशीर आहे, अजून भरपूर वेळ आहे आणि उपाशी पोटी इंटरव्ह्यू द्यायचा नाही बरं का? उशीर झाला, घाई करता लवकर. किती उशीर झाला? चल चल. अहो नाही आबा, तिला ती भाजी पोळी खाऊन घेऊ दे, मग जायचं तिथे जाऊ दे. हा नाही नाही, 2 वाजता तिला पोहोचायचं तिकडे अहो युनिव्हर्सिटी. पण आबा बघा ना, अजून 2 तास आहेत. दोनच मी 1 तास शिकण्यात जाणार आहे ना, 1 तास. आता काय ऍडमिशन मिळाल्याशिवाय शिकणार कशी आहे ती? काही नाही का तुला नंतर करणार नाही. 2 तास पोहोचायला लागतात. 2 तास कसे लागतील? इथून पुण्याला जायला 3 तास लागतात. आबा युनिव्हर्सिटीत तर जायला. अगं तसं नाही निकिता, बरं का सरळ जर गेलीस ना कार नाही तर 15-20 मिनिटाचं अंतर नाही आहे. पण जाताना काय होतं की तिकडे थोडी रांग असते, ट्रॅफिकची रांग असते, ट्रॅफिक जॅम असतो. गॅरंटी काय लोक वेळेत पोहोचल्याची? हो ते एक आहे. झालं माझं आले. हा नाही नाही, पण तू सावकाश खा, मी अजून एक पोळी आणते तुला. पोळी नको, पोळी उरलेली पोळी आल्यावर खा. नाहीतर हे सुरळी करून घ्यायचं. रोल झटका फर्स्ट बसेल बाईट मला. ठेवते लवकर. मी हे काढून ठेवता पुस्तक. पुस्तक काढून ठेवतो. लवकर ये. अगं तू काय असं काय करू, गिळतेस कशाला? मग उशीर होतो ग मामी. कसलं पुस्तक काढून ठेवणार आबा? ते ट्रॅफिक रूल्स, मला ते मुंबईच्या रस्त्यावर कसं चालायचं ते शिकवणार आहेत ते मला. अगं बाई, पुस्तकात न शिकवणार आहेत? मग शिकून घे, पण आधी खाऊन घे. काय ग नाही जायची सर? नाही ना बाबा, केवढा उशीर झाला बघा ना आता. गाडीला गर्दी काय असते हल्ली? हो, आणि मी तरी सांगत होते बरं का या दोघांना, कुणीतरी बरोबर जा, कुणीतरी बरोबर जा. त्यांची काय ते VRS ची मीटिंग होती म्हणे आणि याचं इलेक्शन. त्याची हुशार आहे जी, पण काय असतं तिला सवय नाही हुशार तर त्याचा काही प्रश्नच येत नाही. शलाका नाही का गेली होती, पण त्या मुलीला माहिती आहे ना मुंबईची तिला ट्रेन सवय काय. नाही. गर्दी केवढी, हवा कशी, वातावरण कसं, देश कसा, शहर कसं. आरामात आहे, नो टेन्शन. ए बाबा आता फोन केलास ना, गुड नाईट. गुड नाईट. जाऊ दे. काय कुठे काय? काय म्हणाली काय निकिता? अरे निकिता नव्हती, आमच्या जिमखान्यातला सेक्रेटरी होता हेमंत. त्याचा फोन उशिरा येतोय. तो का निकिता नाही आली? अरे गाढवा तुला मी सकाळी सांगितलं जाऊ तिच्याबरोबर. नुसतं नकाशा काढून गेलं तर काम होतं का? अजून आलेली नाहीये मुलगी. अरे मला जिमखान्यात इलेक्शनची तयारी. अगं मी तुला सांगितलं होतं ना आधीच. अरे पण आता कसं करणार आहे तुम्ही? आता अरविंद भाऊजींचा फोन आला ना, काय उत्तर द्यायचं ना तर तुम्ही द्या. तू सांग, इलेक्शन होतं आणि यांना सांगू दे VRS ची मीटिंग होती म्हणून. आबा मला कसं माहित असणार? मी आपलं मी कसं सांगणार? तू बाळ बघितलंस ना तू? अगं बाई, अरे? ही इथे. काय? आल्या आल्या तिला प्रश्न विचारू नको, गप्प बस, नंतर विचार. बरं. अगं बाई, तू कुठे होतीस? काय झालं? इतका वेळ काय झाला तुला? तुला कळतंय का केवढे काळजीने काळजाचं पाणी झालं आमच्या? मामी त्याचं काय झालं माहितीये? भूक लागली ना? हो खरंच खूप. फ्रेश हो ना, फ्रेश हो, नंतर जेवताना आपण गप्पा मारू. जा जा, मी आले चल चल. पटकन. अरे बाप. अगं ए बाई, अहो शेखर, बाबा अरे, मग मी तिथून निघाले. म्हणजे लगेच झालं तुझं काम? मग एवढा वेळ कुठे होतीस? अरे सांगते ना ती, ऐक जरा ना. बोल ग तू. हा, मग मी तिथून बस स्टॉपवर आले. मग मगाशी ती मुलगी म्हणाले ना मी, मग ती परत आली तिथे. अगं बाई. अरे म्हणजे परमेश्वरानेच पाठवलं तिला तुझ्या मदतीला. हो तसंच म्हणायला पाहिजे. मग ती मला सांगत होती की कुठली बस पकडायची, कुठे उतरायचं, सगळं सांगितलं तिने मला. मग ती पण आली तुझ्या बरोबर? नाही, ऐक ना. मग त्याच्यानंतर मला बाय करून ती निघाली. मग रस्ता क्रॉस करत होती, समोरून एक रिक्षा आली. तर ती रिक्षा डॉच करायला ती मागे झाली, तर एका बाईकने तिला डॅश केलं. अगं बाई. हो, मग लकीली समोरून येणाऱ्या ट्रकनी ब्रेक मारला म्हणून, नाहीतर मग काय खूप लोक आले लगेच तिथे. बट शी वॉज अनकॉन्शियस. म्हणजे डोक्याला मार लागला होता, रक्त येत होतं. पण आबा कोणीच त्याच्या मदतीला येत नव्हतं. आय मीन एव्हरीबडी वॉज जस्ट वॉचिंग ऍज इफ इट इज अ सीन फ्रॉम अ मूवी. शी काय माणसं आहे ती. म्हणजे बाकी काही नाही तर एक सिटीजनची ड्युटी तरी आहे की नाही त्यांना? अगं पण मग कोणी आलं की नाही? आले ना, मग पोलीस आले, मग अँब्युलन्स आली.
बरं पोलिसांनी आल्यावर विचारलं की कोणी हिला ओळखतं का, तर कोणीच पुढे यायला तयार नाही. अगं पण नसेल तिच्या ओळखीचं कोणी. मामा, ती मुलगी मला म्हणाली की ती गेली 4 वर्ष युनिव्हर्सिटीत शिकतेय. हो काय सांगतेस काय? मग काय तर. मग त्याच्यानंतर मीच गेले पोलिसांबरोबर. तू हो, म्हणजे मी त्यांना म्हटलं की आय डोंट नो हर मच, मी फार ओळखत नाही, पण ती मुलगी घाटकोपरला राहते असं तिने मला सांगितलं होतं. मग त्याच्यानंतर मी म्हटलं आय एम रेडी टू हेल्प यू. तर ते पोलीसवाले खुशच झाले. मी त्यांना हेही सांगितलं की मी US हून आले म्हणून. मग काय म्हणाले? काही नाही, मला म्हणाले तरीच, नाही ते इथली लोक मदत तर करत नाहीतच, वर नावं सुद्धा ठेवत असतात. म्हणजे तू सोशल वर्क केलेलं आहे? शिर्या, इट इज नॉट अ सोशल वर्क, इट वॉज माय ड्युटी. मी तिला ऍडमिट केलं, तिच्या घरीही कळवलं. मग कसं काय? आय कार्ड घातलं होतं ना तिने, त्याच्यावर फोन नंबर होता. तर ते इन्स्पेक्टर मला म्हणाले की तुम्हीच कळवा, म्हणजे पोलिसांनी फोन केला तर घरचे उगाच घाबरतील म्हणून. हो, तिच्या घरी कळवलंच मग निघाली? हो, पोलीस इतके खुश झाले, मला विचारत होते आम्ही घरी येऊ का सोडायला. तर मी म्हटलं नको, उगाच माझ्या घरचे घाबरतील, त्यांना वाटेल मलाच काहीतरी झालंय. श्यामला असती तर पोलिसांना बघून बेशुद्धच पडली असती. अहो काय आबा, काळजी वाटलीच असती मला. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी